नमस्कार मंडळी. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण ज्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तो विषय आहे उदंड किंवा मुलामध्ये असलेली उदंड वृत्ती. आता ही उदंडता म्हणजे काय किंवा उदंड वृत्ती म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मुलामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढीस लागणे त्याला उदंड वृत्ती असं म्हटलं जातं. आज प्रत्येक घराघरातून असं ऐकण्यात येतं की मुलं फार उदंड झालेली आहेत. शाळेत शिक्षकही तेच म्हणतात, मुलं फार उदंड झालेली आहेत. कोणतीच गोष्ट ते सांगितलेली ऐकत नाहीत किंवा सांगितलेलं काम वेळेवर कधीच पूर्ण करत नाहीत. मग मुलामध्ये ही वृत्ती का वाढीस लागली, तर या गोष्टीविषयी आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. उदंड म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त, अतिप्रमाणात, नियंत्रणाशिवाय वाढलेली एखादी गोष्ट. लक्षात ठेवा, पण उदंड नेहमी वाईट नसते किंवा उदंड नेहमी चांगलेही नसते. पण ते उदंड चांगले अथवा वाईट हे त्या व्यक्तीच्या अंतर्गत असलेल्या स्वभावावरून ठरत असते. पण जर आपण उदंडतेचा सकारात्मक विचार केला तर काही गोष्टी जीवनामध्ये उदंड प्रमाणात असणे आवश्यक आहे. नेहमी आपल्याला मोठी मंडळी आशीर्वाद देत असताना म्हणतात, तुम्हास उदंड आयुष्य लाभो. त्याचबरोबर मुलांमध्ये उदंड प्रेम असणं आवश्यक आहे. करुणा, ज्ञान, मेहनत, संयम आणि सेवाभाव वृत्ती मुलांमध्ये उदंड असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला भगवान गौतम बुद्धाचं उदाहरण माहितीच आहे. गौतम बुद्धाकडं उदंड संपत्ती नव्हती, उदंड सत्ताही नव्हती, पण त्यांच्याकडं होतं उदंड करुणा, उदंड प्रज्ञा. म्हणूनच ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित न राहता आज गौतम बुद्धाला संपूर्ण विश्वामध्ये मानव जातीचा मार्गदर्शक म्हणून ओळखलं जातं. ज्ञान आणि करुणा उदंड असली तर माणूस महान बनतो. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. संत तुकाराम महाराजांचं उदाहरण. तुकाराम महाराज गरिबीत जीवन जगलेले होते, पण त्यांच्या मनामध्ये उदंड भक्ती होती, उदंड समाधान होतं. म्हणूनच आजही त्यांचे अभंग माणसाच्या मनामध्ये शांती देतात. उदंड भक्ती आणि आध्यात्मिक समाधान त्यांच्या अभंगामधून आपल्याला मिळतं. उदंड एखादं उदाहरण पाहायचं झालं तर रावणाचं आपल्याला पाहता येईल. रावणाकडं उदंड ज्ञान होतं, उदंड शक्ती होती आणि उदंड संपत्तीही होती, पण त्याच्याकडं एक गोष्ट नव्हती आणि ती म्हणजे नम्रता. त्याच्याकडं अहंकार होता. अहंकाराचं दुसरं नाव म्हणजे रावण होतं आणि त्यामुळंच त्याचा सर्वनाश झाला हे आपल्याला माहितीच आहे. अहंकार उदंड झाला तर तो व्यक्तीचा शत्रू बनत असतो आणि जो की व्यक्तीला विनाशाकडं ढकलत असतो. महाभारतातील उदाहरण आपल्याला माहिती आहे. दुर्योधनाकडं उदंड संपत्ती होती, उदंड साधने होती, पण त्याच्याकडं उदंड मत्सरही तितकाच होता, हट्टीपणा होता आणि त्याचा परिणाम संपूर्ण कौरववंश नष्ट झाला. मंडळी, उदंडाचा वाईट गुण म्हणजे तो संहार करत असतो. मग या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांसाठी सांगत असताना मुलांनी उदंड स्वप्ने ठेवावीत, पण त्याचबरोबर उदंड शिस्तीची जोपासना करावी. उदंड स्वातंत्र्य जर हवे असेल तर जबाबदारी पण घ्यावी. उदंड सुविधा मिळाल्या तर त्याची कृतज्ञता ठेवावी. लक्षात ठेवा, मर्यादा पाळणारा विद्यार्थीच खऱ्या अर्थाने मोठा होत असतो आणि पालकासाठी सुद्धा आज चिंतेचा विषय बनलेला आहे. मुलं कोणत्याच बाबतीमध्ये ऐकत नाहीत. आज मुलांना सर्व काही उदंड म्हणजेच मोठ्या प्रमाणात मिळत आहे. मोबाईल असेल, सुविधा असेल, स्वातंत्र्य असेल, पण स्वतःला एक प्रश्न विचारा, मुलांना आपण उदंड संस्कार देतोत का? उदंड सहनशीलता मुलांना शिकवली आहे का? सुविधांची उदंडता म्हणजे मुलांना लाडावलं जातं. संस्काराची उदंडता मुलांना घडवते. उदंडता ही तलवारीसारखी आहे. योग्य हातात असेल तर संरक्षण करते आणि चुकीच्या हातात असेल तर ती जखम देऊन त्या व्यक्तीचा विनाश करत असते. जीवनात सर्व काही उदंड नको, पण जे हवं ते समतोल, सद्गुण आणि मूल्यांची परिपूर्णता त्यामध्ये हवी. धन्यवाद.